अमरावती SRPF पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. ए हा एक काम 4 तासात पूर्ण करतो. तेच काम बी आणि सी दोन्ही मिळून एकत्र 3 तासात पूर्ण करतात. ए आणि सी दोन्ही मिळून ते काम 2 तासात पूर्ण करतात. तर एकटा बी ते काम किती तासात पूर्ण करेल असा प्रश्न आहे बघा. काय दिलेलं आहे? ए एक जण आहे. पहिले लिहितो मी ए हा किती तासात करतोय तर 4 तास. तास लिहितो इथे त्यांचे. ठीक आहे, इथे तास लिहिले. त्यानंतर बी आणि सी काय करत आहेत? दोघं मिळून एकत्र तेच काम करत आहे. किती तासामध्ये? 3 तासामध्ये. त्यानंतर ए आणि सी दोघं मिळून ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस किती तासात काम करत आहे तर 2 तासात. यांचा काय घ्यायचा? यांच्या पाड्यातली एक संख्या घ्यायची आहे आणि ती जर लसावी असेल तर अतिउत्तम. यांच्या पाड्यात येणारी सगळ्यात पहिली संख्या असेल तर अतिउत्तम. जरी यांच्या पाड्यातली कोणतीही एक संख्या घेतली तरी काही हरकत नाही. बघा, यांचा लसावी किती येतो? 4 त्रिक 12 आणि 12 तिघांच्याही पाड्यात येतो. मग हा झालं तुमचं पूर्ण काम, की त्यांना काय करायचं होतं? एवढ्या खुर्च्या बनवायच्या होत्या असं समजा. त्यांना काय करायचं होतं? एवढ्या खुर्च्या बनवायच्या होत्या. किती? तर 12 खुर्च्या त्यांना बनवायच्या होत्या. 12 खुर्च्या त्यांना बनवायच्या होत्या. जर एने 4 तासातच 12 खुर्च्या बनवल्या तर प्रत्येक तासाला किती खुर्च्या बनवल्या असतील? तर प्रत्येक तासाला त्याने 3 खुर्च्या बनवल्या असेल. म्हणजे खुर्च्या बनवल्यात त्याने 3 प्रत्येक तासाला. ही झाली एची क्षमता. म्हणजे तुम्ही इथे अशी संख्या शोधायची ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 12 आला पाहिजे. म्हणजे 4ला कितीने गुणलं म्हणजे त्यांची क्षमता येणार आहे 3. 4 त्रिक 12. सेम तसंच किंवा 12/4 करा जे येईल 3. म्हणजे प्रत्येक तासाला 3 खुर्च्या बनवेल. तसंच बी आणि सी मिळून काय करत आहे? 12 खुर्च्या बनवत आहे. तेच काम करत आहे. पण किती तासामध्ये? 3 तासामध्ये. मग 12 खुर्च्या बनवत आहेत आणि किती तासात? 3 तासात. तर 12/3 किती खुर्च्या बनवतील प्रत्येक तासाला? 4 खुर्च्या प्रत्येक तासाला बनवून होतील यांच्या. त्यानंतर सेम तसं ए आणि सी एकत्र ज्यावेळेस काम करतील हे 2च तासात 12 खुर्च्या बनवत आहे. मग प्रत्येक तासाला किती खुर्च्या बनवेल? तर 12/2 6 खुर्च्या यांच्याकडून बनवून होतील. प्रत्येक तासाला किती खुर्च्या बनवून होतील? 6. आता बघा, ए एकटा एका तासामध्ये 3 खुर्च्या बनवतोय. त्यातला ए आणि सी दोघे मिळून येतो त्यावेळेस 6 खुर्च्या बनवत आहे. जर बघा इथून घेतलं मी, हा ए आणि सी 6 खुर्च्या बनवत आहे, हा डेटा. त्यानंतर ए हा किती खुर्च्या बनवतो आहे? 3 खुर्च्या बनवत आहे. बी आणि सी पण लिहून ठेवतो. बी आणि सी किती खुर्च्या बनवत आहे? 4 खुर्च्या मिळून. आता बघा, ए एकटा 3 खुर्च्या बनवत आहे एका तासाला. ए आणि सी मिळून एका तासामध्ये 6 खुर्च्या बनवत आहे. मग एची जर मी किंमत 3 ठेवली तर सी किती खुर्च्या बनवेल प्रत्येक तासामध्ये? तर हा अधिकचा 3 तिकडे पाठवला, हा मायनसमध्ये जाईल. मग सी किती खुर्च्या बनवेल? 6 - 3 म्हणजे 3 खुर्च्या बनवेल प्रत्येक तासाला. आता ह्यामध्ये बी आणि सी ज्यावेळेस एकत्र काम करतात त्यावेळेस बी किती खुर्च्या बनवतो माहिती नाही, पण सी तुम्हाला कळालं की प्रत्येक तासाला 3 खुर्च्या बनवतोय. पण दोघे मिळून 4 खुर्च्या बनवत आहेत. तर बीची किंमत किती असणार आहे? ऑब्व्हियसली 1च असणार आहे. आता हा प्लसवाला 3 तिकडे जर पाठवला, हा मायनसमध्ये जाणार आहे. म्हणजे बी प्रत्येक तासाला किती खुर्च्या बनवतोय? प्रत्येक तासाला 1 खुर्ची. ठीक आहे, ही झाली त्याची क्षमता 1 खुर्ची बनवायची. आता काय करायचं आहे? बीला ते पूर्ण काम करायचं आहे. कोणतं काम? तर 12 खुर्च्या बनवायचं काम. तर 12 खुर्च्या जर बीला बनवायच्या आणि प्रत्येक तासाला तो किती खुर्ची बनवत आहे? 1च खुर्ची बनवत आहे. तर 12 खुर्च्या टोटल काम डिवायडेड बाय त्याचे प्रत्येक तासाचं काम किती येणार आहे? 12/1 म्हणजेच किती? 12 तास लागतील बीला एकट्याला ते काम करायला. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर बघा, आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. जसं तुम्ही UPI पेमेंट करता तसंच सेम स्कॅन करायचं आहे याला. त्यानंतर तुमची एक लिंक ओपन होईल, त्यावरती तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम चॅनलवरती कनेक्ट होऊ शकता. आपण फक्त 59 रुपयामध्ये मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत. त्यामध्ये सेम तसंच तुम्ही QR कोड स्कॅन करा आणि 59 रुपयावाले मेंबरशिपवाले व्हिडिओज कोणते आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअपचं चॅनलसुद्धा आहे, त्याला जर कनेक्ट तुम्हाला व्हायचं असेल तर राईट साईडचा QR कोड आहे बघा, तो QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.